केशव कॉलिंग. हॅलो. हा भाऊ नमस्कार जी पाटील. नमस्कार. मेड्यावरून बोलून राहिलो, ओळखलं का? कुठून? मेढा भिवापूर जोड मेढा नाही का जी? हा 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 हा. हो तो भेटला तुमचा नंबर बी का म्हणला. हॅलो. बोला ना. हा पोरग मारा कोणी असन तर हा. पोरग आहे का लग्नाचं कोणतं? पोराला काढायची आपल्या पाहिजे, पोरीच नाही भेटून राहिल्या समजा. अरे बाबा चांगली पोरगी आपल्या WCL मध्ये जॉब आहे. ते शेती गेली की नाही तर याच्यात WCL मध्ये उमरेत नाही का? हा हा हा. गव्हर्नमेंट जॉब आहे. पोरगी एकदम चांगली आहे. तर पोरगा आता म्हणजे कंपनीवाला भेटल. मला कंपनी वाला नाही पाहिजे आणि पैसेवाला बी पोरगा नाही पाहिजे. पोरगा वाटलं तर कमी कमाईवाला पाहिजे, पण वेस्टी नाही पाहिजे भाऊ. ठीक आहे ना, व्यसनी सांगतो ना तुम्हाला. नाही म्हणजे कसं पोरगं दारूगिरी नाही पेलं पाहिजे. हो हो बरोबर. मेन व्यसन तेच तर. हो ना, ते आपल्याला दारू पिऊन नाही पाहिजे. पोरगी बिचारी तिच्या करोडोचे का म्हणजे तिच्या प्रॉपर्टी भरपूर आहे, गव्हर्नमेंट जॉबही आहे. पोरगं सज्जन पाहिजे, पेलं खायला नाही पाहिजे, वेळेवर आला वेळेवर गेलं पाहिजे. घरेलू पोरगं नाही पाहिजे. हो हो हो. तर एक गोष्ट करा ना तुम्ही, मला उद्या 2 वाजता फोन करा. आता बोलून घ्या ना 2 मिनिटं. पहिले पोरीचे काय विचारायचं विचारून घ्या. नाही मी आता दुकानात आहो का नाही, माझी किराणा दुकान आहे. म्हणजे गिरायक ते 10 रुपयाचे गिरायक एवढं लाख रुपये काम सोडतं का? पोराचे जीवन हो सफल होते तर थोडं करा मत असेल तर. पोरच्या हॅलो चुलीत टाका तू बिस्किटच्या पुढं का व्हायचं. हॅलो. नाही तसं नाही राहत ना. अरे मी काय म्हणलं, आपली पोरीचे वडील आहे, बोलून घ्या बोलत असेल तर. नाही मग उद्या बोलतो म्हणलं ना मी. तुम्ही फोन करा ना. हो जी, ह्या नंबरवर तुमच्या. हो व्हॉट्सअप आहे का तुमच्या नंबरवर? बायोडाटा पाठवून देतो म्हणलं. हो ते ह्याच नंबरवर मला बायोडाटा पाठवून द्या, मग करतो मी तुम्हाला. बिना दारू पिणारा पोरगा आहे का तुमच्या ओळखीचं कोणतं? लगेच पोर आहे बिना 10 रुपये, पण ते पुरा पता काढा लागते आपल्याला. कोणते पाहिजे? का पुण्याला तू का पाहिजे म्हणते? ते सोडा ना. हो का सोडचिट्टी? आजी लग्न व्हायचं सोडचिट्टी कुठे येईल? नाही झेंडूबाम. हा अरे बापा काही म्हणता का जी झेंडूबाम सोडचिट्टी? झेंडूबाम. अरे तुम्ही गांजा पिल्या का जी? गांजा काहीच नाही पित मी. मग ते सोडचिट्टी झेंडूबाम असं का म्हणता जी? गिरायक मागून राहिले. सोडचिट्टी कशी मागायची गिराईक? चिठ्ठी नाही बाम. हा किती झाले बापू? काय झालं? हा बोला ना, ऐकून राहिलो. नाही काय करू राहिले बाबा तुम्ही, नंतर फोन करायचे ठाकर साहेब. तुम्ही झेंडूबाम सोडचिट्टी काय काय बोलून राहिले समजून राहिलं. मी काय म्हणलं, हा पोरीचा फोटो आणि बायोडाटा पाठवून देतो. नंबरवर पाठवा, मग उद्या फोन करतो. उद्या का रात्री 8 वाजता करतो म्हणता तुम्ही? काय म्हणता पोरगा? हा लेडीजचा आवाज आला ना? नाही लेडीज नाही. म्हणजे तुझ्या दुकानात जेंट्सच येते का? जेंट्स येते, लेडीज सगळेच येते. हो. मी काय म्हणलं ठाकरे भाऊ, तुम्ही इलेक्शन उभे झाले इलेक्शन मध्ये? नाही घरवाले गेले. अच्छा का जिंक हारले होते का? हारणं जिंकणं चालूच राहील. नाही हारले का जिंकले होते एवढं सांगा. आता हारलं, पहिल्या टप्प्यात जिंकली होती. नाही म्हणून ते गाणं लावलं तुम्ही ना, जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है. समजलो मी. मा वसूल तसाच आहे, पहिला हारा लागते मग जिता लागते. कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. क्या कहते हैं? बाजीगर. वही जो हार के जीता वही तो सिकंदर है. घरवाले दाखवून दिलं का होऊ शकते बा म्हणून. म्हणजे अरे लढा लागेल ना, काय ना काय ओळखी करायची आहे 4 चौघात, तर काय ना काय तुम्हाला घरी तर कोणी ओळखणार नाही. अच्छा हे बरोबर आहे जी. मग तुम्ही सोन्याची बायको आणली असं ऐश्वर्या राय, तिला घरी ठेवली, तिला कोणी विचारायला तयार नाही. नाही बरोबर आहे. मग पण बाहेर बी नाही विचारलं, पडली म्हणता ना. पडली नाही तर 50 मतांनी तिथं पळजीत होणार. आखाड्यात आपण दोघंही उतरलो होतो, कोण ना कोणी पळणारच आहे ना. हो हे बरोबर आहे. हो बोला. नाही आपण बावनकुळेची टक्करची माणसं हो का, कारण उभा झाला का पळणार नाही. बावनकुळे पण पडत नाही, एवढी गोष्ट बरोबर आहे. तोही पळ येऊ गाला म्हणजे सगळे पोरते, चांगले चांगले हसच्या पोरते, पब्लिक होय, जनता होय. पण तुम्ही आता जे जिकडे त्याला शिवा गावत नाही त्याची तुम्ही पडले तर? नाही जितक्याची गोष्ट नाही सांगत, हारलो त्याला शिवाय देतो मी. हो का? हा ठीक आहे, मला टाइम नको घ्या, माझा एक टाइम थोडा किमती आहे. अच्छा ठीक आहे. बापा किराणा दुकान तुम्ही असे करू राहिले काय? कलेक्टर आहे मला मी लग्नाला चाललो होती गौरीले, आता कार आली आहे. अरे बापा तुमचं काम तर मामाची BMW स्कोडावाला दिसते जी. नाही BMW नाही तेवढी हे नाही आपली.
बापा मग तुम्हाला घ्यायला लग्नात कार येऊन राहिली म्हणजे बहुतच मोठी गोष्ट झाली. येते काय झालं आहे ना तेवढी आपली हे. नाही आई तुमचं नाव लगेच चालते इकडे. तुमचा आहे. स्वभाव चांगला स्वभावामुळे तुम्हाला गिनते लोक नाही का. हो हिंगण्या बोलून राहिले आहे ना. हा हिंगणा हिंगणा नाही जी मेळा भिवापूर जवळ. मेळा मेळा. मेळा नाही का जेवढी जवळ हो रे ठीक आहे. नक्षीच्या बाजूला. हो हो त्या दिवशी आलती ना आपली भेट. हा तर तुम्ही म्हणे पोरगी आहे म्हणे. हा नाही पोरगी खूपच सुंदर आहे. लग्न कोणाची होईल तेच मला सांगून देतो. आता तुम्ही अजून का लपवायचे आहे. ठीक आहे हॅलो? तुम्ही बायोडाटा पाठवून द्या मग फोन. नाही पण बायोडाटा की पाठवतो पण मी काय म्हणतो हा तुम्ही दुकान बंद ठेवजा पण ज्या सोयरी होईन त्या दिवशी. तू बंदच राहते मला. हा म्हणजे कवा उघडता का हो पण चालत नाही का. हो हो म्हणजे रात्रीचेच गिऱ्हाईक आहे का. अरे यार तुम्ही का तेवढे सवाल जवाब करतात. म्हणजे रात्रीचेच गिऱ्हाईक आहे का. रात्री सकाळ संध्याकाळ सब घरी येऊन बी 10 वाजता दुकान खोलायला लागते. काय लागलं? हा दुकानदाराला तेवढं करायचं लागते जी. गावातला दुकानदार म्हणलं तर गावातला दुकानदार म्हणलं तर असं तू हा काही संबंध आहेत का नाही. बरोबर आहे जी बरोबर आहे. आणि संबंध बी आहे. पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नवीन गिऱ्हाईक येईनच घ्यायला तुमच्याकडे. गावच्याच गिऱ्हाईक येईन ना. नवीन एक जुना आहे आपलं गरीबीच काम आहे. आपण काय हायफाय नाही खूप. हो ठाकरे साहेब गरीब नको म्हणा तुम्ही गरीब बनव मी गरीब होईन. नाही आपल्या समाजामध्ये 4च नाव गरम चालते. भोयर ठाकरे राऊत आणि पुन्हा कोण आहे जी वानखेडे. अच्छा भाई मावर धरून पाडली तुम्ही ना. बाबा मला 4 नाव मालूमच आहे ना. ठाकरे भोयर राऊत वानखेडे. मी एवढे बैठकीत बसतो का पागल लागत मी. नाही बैठकीतलेच माणसं ना तुम्ही. Keshav calling.